नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण खानदेश स्पेशल अशी ही खमंग आणि सुरेख अशी दाल बाटीची रेसिपी मी समोर घेऊन आलेली आहे. खूपच सोपी पद्धत आहे या दाल बाटीची आणि ही दाल बाटी खूपच स्पेशल आहे, कारण की आपण ही लेयर्सची दाल बाटी बनवत आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम खूपच लेयर्सची आणि खायला एकदम चविष्ट, खमंग, खुसखुशीत अशी ही दाल बाटीची रेसिपी तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे आणि चटपटीत अशी ही दाल. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक छोटी वाटी तूर डाळ घेतलेली आहे, मसूर डाळ छोटी वाटी आणि मूग डाळ छोटी वाटी, या 3 डाळी घेतलेल्या आहेत मी. आता ह्या चांगल्या स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि ही डाळ आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे. इथे मी धुतलेली डाळ या कुकरमध्ये टाकून घेतली आहे आणि आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी, जास्तही गरम नाही, एकदम कोमट असं गरम पाणी मी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 इंच बूड बुडेल एवढं पाणी टाकायचे, नाहीतर मग ते डाळ पूर्णपणे बाहेर येऊन पूर्णपणे खराब होतो मग कुकर आपला. इथे 1 छोटा चम्मच हळद टाकली, 1 छोटा चम्मच मीठ, थोडंसं चवीपुरतं असं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण हलवून घेतलं त्यामध्ये आणि झाकण लावून आता गॅस चालू करून आपल्याला या डाळीच्या 2 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. त्या शिट्ट्या होत आहेत, डाळ शिजते तोपर्यंत आपण बाटीचं पुढची तयारी करून घेऊया. इथे मी 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 छोटी वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा. जर नसेल तर तो रवा तुम्ही मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ शकता. इथे 1 छोटा चम्मच हळद टाकली, 1 छोटा चम्मच मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि ओवा हा 2 मोठे चमचे, कारण ओवा जास्तच घ्या, कारण बाटीला ओव्याने खूप छान असा सुगंध आणि खायला पण खूप चवदार अशी लागते. आता यामध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि ते आता पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे. असा गोळा तयार झाला पाहिजे या पिठाचा, म्हणजे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे दाल बाटीचं. आता यामध्ये थोडं पाणी टाकून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि तेही कोमट पाणी टाकायचे, जास्त गरम किंवा गार पाणी घ्यायचं नाही आहे मळायला. आणि छानसं मळून 5 ते 10 मिनटं ठेवायचे, जास्तही वेळ नाही ठेवायचं. थोडंसं मुरू द्यायचे. त्यामध्ये रवा टाकलेला आहे, त्यामुळे रवा थोडासा फुलला की लगेच आपण छानसं असं लाटायला घेऊया. आता ह्याचं असं मधून मी सुरीने त्याचे सगळ्या बाट्या पाडून घेते. असंही तुम्ही जर उकडलेत बाट्या बनवल्या तरीही खूप छान लागतात खायला. पण आपल्याला ही बाटी काहीतरी वेगळी बनवायची आहे, म्हणजे लेयर्सची ही बाटी बनवायची. त्यामुळे आपल्याला या चपात्यासारखं लाटून घ्यायचे, जास्तही जाड नाही किंवा जास्तही बारीक नाही. तुम्ही आपल्याला डेली आपण खायला चपाती जशी बनवतो तशी ही चांगली चपाती अशी पातळ नाही बनवायची, कारण आपण चपाती पातळ बनवतो, तर पातळ बनवायचं नाही आहे. थोडंसं जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही, अशी मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्यावरती तेल सोडायचे. नंतर एका बाजूने दुमटून घ्यायचे, दुसऱ्या बाजूनेही दुमटून घेतलं की लगेच थोडंसं तेल लावायचे, परत त्याच बाजूने दुमटून घ्यायचे आणि वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने असं दुमडत दोघांना एकत्र करून असं हलकंसं दाबायचे. जास्त दाबत बसायचं नाही त्या बाटीला, नाहीतर मग त्याला जे लेयर्स पडल्या आहेत त्या सगळ्या लेयर्स जातील. अशा प्रकारे आपण इथे 7 ते 8 आपल्या या बाट्या मी बनवून झाल्या आहेत. आता या उकडायला ठेवल्या आहेत मी. त्या उकडतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आपण मस्तपैकी अशी चमचमीत डाळ बनवून घेऊया.
आता या डाळीसाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मी तेल टाकले, छोटा चमचा. यामध्ये एक मोठा असा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची, म्हणजे छान असा सुवास येतो. आलं लसूण पेस्ट टाकायची, 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, 1 छोटा चम्मच मोहरी आणि जिरे मी टाकलेत. अगोदर टाकायचं विसरले, त्यामुळे मी नंतर टाकून घेतले. तेल होतं त्यामध्ये, चांगले तडतडलं पण ते आणि हलवून घ्यायचे. 1 ते 1.5 हा मोठा चमचा मी आपला घरगुती मसाला टाकला आहे. 1 छोटा चमचा कश्मीरी लाल मिर्च टाकून घेतली आणि थोडंसं वरणाचं पाणी टाकून आपल्याला हे सगळं एकजीव पावडर मसाले करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे 2 ते 3 मिनटं, कारण त्याला आपल्याला चांगलं तेल सुटू द्यायचे. तेल सुटलं की मग पुढचं आपण जे डाळ आहे ते टाकून घ्यायची. त्यामध्ये बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आला आहे, मस्त चमचमीत अशी डाळ ही तयार झाली. त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकली आणि त्याला एक उकळी येईपर्यंत वाट बघायची. तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या बाजूला कढई ठेवली आहे. बाटी तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यामध्ये मी तेल टाकले आणि ह्या बाट्या मस्तपैकी अशा मधून अशा कापून घेतलेल्या आहे आणि कापून घेऊन आता ह्या तळून घ्यायच्या आहे. खूप अशा मस्त तळून घेतल्या की खूप खमंग लागतात खायला. ह्या आपल्याला अशा पण तुम्ही नुसत्या बाट्याही खाऊ शकतात. बाट्याच खायला खूप छान लागतं, पण ते डाळीसोबत खायला एक वेगळीच मज्जा आहे. इथे ह्या बाट्या टाकल्या लगेच पलटायच्या नाही आहे. थोडंसं जरा ते परतू द्यायचे. थोडंसं तळून दिलं की मग ते आलटून पलटून टाकायचे आहेत. बघू शकता तुम्ही किती छान असे लेयर्स आलेले आहेत आपल्या बाट्यांना. बघू शकता तुम्ही, दाखवते मी तुम्हाला, बघा किती लेयर्स आले. आता अशाच प्रकारे मी दुसरी बॅचही चांगली तळून घेते बाट्याची. खूप छान लागते खायला. अगदी सोपी रेसिपी आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत बनवली नसेल किंवा बनवली असेल तर अशा या पावसाळ्यात दाल बाटी खायची वा वा, खूप छान मजा आहे. आणि असे तळलेले पदार्थ तर पावसाळ्यात खूप खावेसे वाटतात. बघितलंच तुम्ही किती लेयर्स आलेत आपल्या बाट्यांना. इथे डाळही रेडी झालेली आहे, तर ताट करून घेते. डाळ मस्त अशी सर्व केलेली आणि सगळ्या बाट्या या ताटामध्ये टाकून घेतल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती लेयर्सची ही बाटी तयार झाली आणि इतका सुवास एकदम छान येतोय. अशीच कोरडी खावीशी वाटते. आणि ही बाटी ह्या दालसोबत कशी खायची तेही मी तुम्हाला पुढे दाखवते. बघू शकता तुम्ही, हे एक बाटी मस्त अशी कडम वाजते मी तोडताना. त्यावर डाळ टाकायची आणि मस्त अशी खायची. पटकन खा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.